हॅलो दोस्तो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, किसान योजनेच्या हप्त्यावर नंतर आता सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागू आहे, ते म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याकडे. हा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार? एप्रिल महिन्यात नेमकी कोणती तारीख निश्चित झाली आहे? आणि ज्यांना मागील हप्ते मिळाले नाहीत त्यांना एकत्र पैसे मिळणार का? या सर्व प्रश्नाची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी नवीन आर्थिक वर्षाचा निधी मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्याच्या माहितीनुसार 9व्या हप्त्याचे वितरण एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. कारण मार्च अखेरची कामे पूर्ण झाली असून आता नवीन हप्त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी अपडेट केली जात आहे. पण लक्षात ठेवा, हप्ता जमा होण्यापूर्वी या 3 गोष्टी तपासा. KYC तुमची पूर्ण असणे अनिवार्य आहे. भूमिलेख म्हणजे लँड सीडिंग, तुमच्या जमिनीची नोंदणी ऑनलाईन पोर्टलवर असणे गरजेचे आहे. आधार लिंक म्हणजे तुमचं आधार बँकशी लिंक असणे हे पण गरजेचं आहे. जर यापैकी एकही गोष्ट अपूर्ण असेल तर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यात येणार नाहीत. 9व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तिथे तुमचं स्टेटस रेडी ऑफ पेमेंट दाखवत असेल तर समजून जा की तुम्हाला लवकरच मोबाईलवर 2000 रुपये जमा झाल्याचे मेसेज येईल. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला यापूर्वीचा 8वा हप्ता मिळाला होता का? नसेल मिळाला तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असल्यास सर्व शेतकरी मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा शेतीविषयक योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.